श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव दत्त. तर आज आहे दत्त जयंती आणि आजचा हा ब्लॉग असणार आहे दत्त जयंतीचा. तर सगळ्यात आधी तुम्हाला सर्वांना दत्त जयंतीच्या खूप 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 शुभेच्छा. दत्तगुरूंच्या कृपेने तुम्हाला सर्वांना सुख समृद्धी शांती आणि आयु आरोग्य लाभो हीच दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना. तर आज सकाळी सकाळी नाश्त्यासाठी मी बनवला होता उपमा आणि त्याच्यानंतर मी केली होती जेवणाची तयारी. तर बघूया आजचं जेवणामध्ये आजचं मेन्यू काय आहे. तर मी आणली होती ना मेथीची भाजी आणली होती, जी छोट्या पानांची असते ना. खरं तर ती साफ करणं खूप कठीण काम आहे, कारण त्याच्यामध्ये खूप अशी माती वगैरे असते, छोटे छोटे अशा दगडी असतात. तर ती साफ करून तिला अगदी 2-4 पाण्याने धुवून मग ती चवीला खूप छान असते. त्याचबरोबर मी केली आहे इथे आज रस्सा भाजीमध्ये चवळी बटाटा आणि मेथीची भाजी. तर जे फार काही नाही, आपण जशी करतो नेहमीप्रमाणे तशीच कांदा लसूण टोमॅटो याची फोडणी घालायची आहे. त्याच्यानंतर आपलं छोटंसं जे वाटाणं असतं ते करायचं आहे आणि ती बनवायची. आपण जे मसाले वापरतो तेच, फार काही नाही मी वापरत, आपली साधी पद्धत जशी आहे तशी. तर अशा पद्धतीने इथे माझी ही भाजीसुद्धा रेडी झाली आहे. हे वाटण आहे, कांदा खोबरं आलं लसूण हे करूनच ठेवते मी, म्हणजे जेव्हा लागेल तेव्हा त्याच्यातलं 1-2 स्पून ते घेऊन आपल्याला वापरता येतं. तर सकाळच्या घाईमध्ये वगैरे हे वाटण वगैरे करायला जमत नाही, तर ते आपण आधीच प्रिपेअर करून ठेवलं तर बरं पडतं घाईच्या वेळेत आणि थोडं मदत होते म्हणजे पटकन व्हायला. तर अशा पद्धतीने इथे ही चवळी बटाट्याची भाजी मी करणार आहे. एकीकडे चवळीची भाजी झालेली आहे आणि आता मला ही मेथीची भाजी करायची आहे. ती मी साफ करून कापून मी घेणार आहे आणि ती मी बनवणार आहे. तर सांगितल्याप्रमाणे तिला स्वच्छ पाण्याने खूप 3-4 वेळा तरी धुवून घ्यावी लागते, तेव्हा ती साफ होते. आणि इथे माझी चवळीची भाजीसुद्धा रेडी आहे. इथे माझी मेथीची भाजीसुद्धा रेडी झाली आहे. मेथीमध्ये मी आज बटाटा घातला आहे, तर मेथी बटाटासुद्धा रेडी झाला. तर आता मी चालली आहे दत्त मंदिरामध्ये दत्तगुरूंचं दर्शन घ्यायला. तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. दत्त मंदिरामध्ये खूप गर्दी होती, तर रांगेमध्येच माझा अर्धा-1 तास तरी गेला आणि तिथेच खूप छान अशी सजावट केली होती. दर्शन खूप छान झालं दत्तगुरूंचं नामस्मरण करत. आणि तिथे महाप्रसादसुद्धा होता, तर महाप्रसादाचा लाभसुद्धा मी घेतलेला आहे. आणि खूप छान असा मेन्यू होता. तर मेन्यूमध्ये होतं वरण भात, लोणचं, अभिनव पारेल, वैभव राहुल ओम राजलक्ष्मी, भरत कुरुकर, आत्माराम कावळे, कृष्णानाथ राव. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळालं खूप छान अशी मी रांगोळीसुद्धा दाखवलेली आहे, जी इथे काढली होती. आणि त्याच्यानंतर भजनसुद्धा खूप छान होतं. भजनसुद्धा मी थोडंसं रेकॉर्ड केलं आहे आणि ते या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण
भेटत राहणार आहोत. तर बघत राहा. तर हा आहे इथला मेन्यू. तर अशा पद्धतीने हा आहे दत्त जयंतीचा ब्लॉग. तर व्हिडिओला नक्की लाईक करा. बरेचदा असं होतं ना, आपण व्हिडिओ बघतो आणि लाईक करायला विसरून जातो. जलमो जलमी तुझा दास जलमो जलमी तुझा दास दास पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी पंढरीचा वार वारी झोपून हारी वारी झोपून चंद्रभागे करणे स्नान संते